एकदा नानकचंद रत्तू बाबासाहेबांचो सहकारी, बाबासाहेबांचो वर्कर, दोघी जण जेन्ना एका रुमान असले तेन्ना बाबासाहेबाच्या दोळ्यासून दुकां व्हांवताली. आणि बाबासाहेबाक नानकचंद रत्तून विचारले की बाबासाहेब आयज तुम्ही इतले शांत आणि तुम्ही रडटा कित्याक? तेन्ना बाबासाहेबान ते नानकचंद रत्तू म्हणले की मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया. कितें म्हटलें बाबासाहेबान? कि मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया. आयजूय प्रश्न हांव आमच्या पढ़े लिखे भुरग्यांक विचारता की तुम्ही बाबासाहेबाक कितलो सपोर्ट केला, बाबासाहेबाच्या मुवमेंटाक कितलो सपोर्ट केला, बाबासाहेबाच्या चळवळीक कितलो सपोर्ट केला, बाबासाहेबाच्या संघटनेक कितलो सपोर्ट केला आणि बाबासाहेबाचे कार्य फुडें घेवन वचपी त्या कार्यकर्त्यांक तुम्ही कितलो सपोर्ट केला. हो प्रश्न आयच्या पढ़े लिखे लोकांक. तो सपोर्ट तुम्ही करपाक जाय आसलो. त्या टायमाचेर सुद्दां करूंक ना आणि आयजूय करूंक ना. म्हणून बाबासाहेबान म्हटले की मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया. आणि फुडें थर्ड बॅच धाडपाची जेन्ना पाळी येयली तेन्ना ट्रान्सफर ऑफ पावर जाले. म्हणजे भारत देश स्वतंत्र जालो. भारत देश स्वतंत्र जालो आणि ब्रिटिशांचो पावर जो आसलो तो ट्रान्सफर जालो इंडियेकडे, इंडियेच्या आमच्या लिडरांकडे. आणि त्या टायमार पयलो गव्हर्नर कोण? सी राज गोपालचारी म्हणून पयलो गव्हर्नर जालो. आणि एका गव्हर्नर कोणी केलो? महात्मा गांधीन केलो. कित्याक केलो? तर हो महात्मा गांधीचो रिलेटिव्ह आसलो. आणि या सी राज गोपालचारी पयलो गव्हर्नर जाल्या उपरांत हिणी पयली ऑर्डरची सायन केली. पयली ऑर्डर कसली सायन केली? जो कोलंबो प्लॅन आसलो, जे बहुजन समाजाक भायर काडपा खातीर जो एग्रीमेंट आसलो, ते एग्रीमेंट नल एंड अवॉइड करपाची ऑर्डर पास केली. आणि तेन्नाच्यान आमच्या भुरग्यांक एड्युकेशन घेवपाचो अधिकार परत काढून घेतलो. पुढे बाबासाहेब या भारत देशाच्या संविधानाचेर येतात. बाबासाहेब या भारत देशाचे संविधान 2 वर्सां 11 महिने आणि 18 दिसांनी बरयले. अथक परिश्रम. बाबासाहेब हे संविधान बरयता आसतना बाबासाहेबाचो अत्यंत जिव्हाळ्याचो लाडको भुरगो राजरत्न आंबेडकर, जो बाबासाहेबाच्या फुड्यान खेळटालो, 3-4 वर्साचो भुरगो, बाबासाहेबाक खाली तेका मेडिसिन दिवपा खातीर पयशे नासले, तेका डॉक्टराक वचून बरी ट्रिटमेंट दिवपा खातीर पयशे नासले म्हणतो राजरत्न भुरगो बाबासाहेबाच्या फुड्यान असो तडफडून मेलो, रमाईच्या फुड्यान तडफडून मेलो. आणि बाबासाहेबाक गोलमेज परिशदीक वचपाक जाय आसलो. आणि बाबासाहेब त्या भुरग्याक स्मशानभूमीन जेन्ना व्हरता तेन्ना बाबासाहेब म्हणटा की आपूण पळोवंक शकना, आपूण म्हाज्या भुरग्याक ह्या मातयेन वयता तो पळोवंक शकना. आणि तेका लागून बाबासाहेब त्या भुरग्याक स्मशानभूमीन घेवन स्वता वचोंक ना. इतली परिस्थिती वायट आसली की त्या भुरग्याचेर जे कफन घालता, वायट कपडो जो आमी घालता, ते कफन सुद्दां हाडून तेचेर घालपाची पयशे नासले. इतली वायट परिस्थिती बाबासाहेबाची त्या टायमाचेर शिक्षण एड्युकेशन घेता आसतना. आणि माता रमाई बाबासाहेब प्रश्न करता की आमचो राजरत्न आमचे कडल्यान गेलेलो आसा आणि तुम्ही आता परत विलायतेक वचपाचो घाट घातला. तेन्ना बाबासाहेब थंयसर त्या माता रमाईक सांगता, हो राजरत्न आमच्या मदसून आयज गेलो पळय, तो म्हाजो एकट्याचो राजरत्न. पूण आयज हांव विलायतेक वयता, आयज हांव भायर वयता, शिक्षणा खातीर वयता पळय, तो म्हाज्या हे हजारो लाखो राजरत्ना खातीर आपूण वयता. असले राजरत्न फाल्यां सकाळी हे शिक्षण घेवन तयार जातले आणि माझ्या मुवमेंटाक, माझ्या चळवळीक, माझ्या समाजाक, ह्या देशाक साथ करतले. इतली अपेक्षा, इतली आस्था आमच्या भुरग्यांचेर बाबासाहेबाक त्या टायमाचेर दाखलेली. बाबासाहेबान आपल्याचो भुरगो घालयलो, 4 भुरगीं बाबासाहेबाची मरून गेली. पूण आज ज्या भुरग्यांक बाबासाहेबांनी राजरत्न म्हटलेले ते तुम्ही सगळे हांगासर बसलेले आसा, तुम्ही आज एड्युकेशन घेवन फुडें पावलेले आसा. ती बाबासाहेबाची मुवमेंट फुडें व्हरपा खातीर तुम्ही कितें केलें हो प्रश्न तुम्ही तुमकां स्वताक विचारा.